नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकमत समूहाने जो आहे लंडनमध्ये भारत भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्या निमित्ताने अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, रुपाली चाकणकर असतील, आनंद परांजपे असतील, सुनील अण्णा शेळके असतील, असे दिग्गज नेते जे आहेत राष्ट्रवादीच्या राज्यभरातले ते नेते उपस्थित होते. कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांनी भाषणं खूप छान केली. सुधाकर घारेंचं कौतुक केलं. तटकरेंचा सत्कार जरी असला तरी बऱ्यापैकी जे आहेत वक्ते जे आहेत नेते आहेत त्यांनी सुधाकर घारेंचं कौतुक केलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र सोडून आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, कर्जत मतदारसंघात जे काही निर्णय घ्यायचे असतील ते सुधाकर घारेंना निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिले, अशा प्रकारे प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. धनंजय मुंडेंनी सुद्धा सुधाकर घारेंच्या कामाचे कौतुक केले. त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम महत्वाचा मुद्दा केलेला आहे. रुपाली चाकणकरांनी सुद्धा अनेक शहरेबाजी केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की आजची जी झालेली सभा आहे, सुनील तटकरेंनी सुद्धा कोणी काय बोललं काय केलं याच्याशी काय घेणं नाही. सुधाकर घारे हे आमदार आहेत असंच वाटतं, अशी भूमिका जी आहे सुनील तटकरेंनी व्यक्त केलेली आहे. सभेचा अर्थ आपण असा करा की राष्ट्रवादीच्या ही जी सभा होती सुधाकर घारेंच्या नेतृत्वाखाली, मग याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांनी कष्ट केले. दीपक श्रीखंडे असतील, ते कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत. संघटन कौशल्य सध्या ते बळकट करताना प्रयत्न करतात. खालापूरच्या अध्यक्ष असतील बैजमारे, ते सुद्धा याच्या संघटन कौशल्य प्रयत्न करतात. त्यामुळे दीपक श्रीखंडेंच्या नेतृत्वाखाली ही पहिली सभा होती, महत्वाची, ती यशस्वी झाली. त्यामुळे कर्जतच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. मूळ मुद्दा असा आहे की ही सभा झाली, या सभेचे भविष्यामध्ये काय कर्जतच्या राजकारणामध्ये काय भूमिका असू शकतो किंवा कुठपर्यंत राजकारण जाऊ शकतो या अँगलने आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. सुधाकर घारेंचं कौतुकाचे थाप सगळ्या नेत्यांनी केले. परत रायगडचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका कर्जतच्या राजकारणाचं असलेला नेता, ही भूमिका आता ते आता रायगडपर्यंत एक कर्जतच्या राजकारणापर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये नेण्याचा प्रयत्न. सुधाकर घारे पूर्वी एक कर्जतपर्यंत मर्यादित होतं, नंतर रायगडला नेलं, त्यांना जिल्हाध्यक्ष केलं. आता प्रफुल्ल पटेल आले, धनंजय मुंडे आले, रुपाली चाकणकर. परत एकदा हा चेहरा जो आहे अजित पवार गटाकडून कुठेतरी वरच्या लेवलवर, म्हणजे आपण म्हणतो वरच्या फळी कशी निर्माण करतायत त्या दृष्टीने सुधाकर घारेंना एक फळी निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जातोय. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातो. आजची सभा खूप साधारणपणे 7-8 जे काही राष्ट्रवादी म्हणेल त्यानुसार लोक होते. गर्दी मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळे जोश उत्साह होता. शेवटी सगळ्यांच्या हाका सुद्धा भाऊंना आमदार करा, सुधाकर घारेंना आमदार करा, ही भूमिका जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत होते. त्यामुळे सुनील तटकरेंनी सुद्धा कर्जत मतदारसंघातले आमदार महेंद्र थोरवेंवर निशाणा साधला. वेगवेगळ्या काय बोलावं, काय कुणाचं कसं आहे ते काळ ठरवेल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आजची सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निमित्ताने राजकीय लाभदायक ठरणं हे महत्व आहे. कारण कार्यकर्त्यांमध्ये जोश आला, उत्साह आला आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. अर्थात सुधाकर घारे हे मॅनेजमेंट मधले मास्टर आहेत, तटकरे सुद्धा बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यक्रमाची रूपरेषा ही भव्य दिव्यच असते, असे राजकीय राजकारणामध्ये म्हटलं जातं. कर्जतच्या राजकारणामध्ये त्यांनी भव्य दिव्यता आणली, कार्यक्रम रूपरेषा आणले, दिग्गज नेते आलेले आहेत. अशोक मुश्रीफ सोडलेले सगळे पत्रिका जे नाव होते ते सगळे उपस्थित होते. एकच मंत्री अनुपस्थित होते. त्यामुळे अजित तटकरे होते, अंकित तटकरे होते. त्यामुळे या कार्यक्रमाची रूपरेषा जर आपण विचार केला, चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, व्यवस्थितपणा आला, डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली. त्यामुळे सुनील तटकरेंना पोषदायक वातावरण निर्माण करण्याचं काम जे आहे अजित पवार गटांनी कर्जतच्या राजकारणामध्ये केलेलं आहे. आगामी काळामध्ये कशा पद्धतीने राजकारण असावं, मग आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निर्णय भूमिकेत आहे, असं सुधाकर घारे म्हणतायत. त्यामुळे ही सगळ्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी काळामध्ये वातावरण निर्माण केलं. याच्यामध्ये एक पक्षाला पोषक या सभेने वातावरण पोषक आगामी काळामध्ये सुधाकर घारेंचं राजकीय वजन जे पुन्हा एकदा वाढताना दिसून येते. सभा जी आहे कर्जतची पार पडली, तटकऱ्यांचा सत्कार झाला, जोश उत्साह झाला, परंतु सर्वात कौतुकाची थाप जर सुधाकर घारेंकडे पडलेली. त्यामुळे सगळं लक्ष जे वक्त्यांचा सुधाकर घारेंचा हा तरुण तडफदार आक्रमक नेता कर्जतचं राजकारण कशा पद्धतीने करतो आणि थोडक्यात मतांनी पराभूत झालेल्या, त्यामुळे तटकऱ्यांवर कौतुकाची थाप
मारली सगळ्या वक्ते, परंतु तितकीच थाप जी आहे सुधा घारेंकडे मारली आपल्याला दिसून येते. त्यामुळे तटकऱ्यांचा सत्कार पण घारेंचं कौतुक जे आहे जबरदस्त वक्त्याने केलं आहे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा पराभूत झालं असलं तर तुम्ही उत्साहाने त्याच जोशाने काम करताय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात पुन्हा एकदा सुधाकर घारेंची अर्थात सुधाभाऊंची चर्चा ही होतच राहील हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे या सभेला वक्ते आले अर्थात सुनील तटकरे हे ज्या राजकारणा दृष्टीने ज्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करतायत ते महत्वाचं आहे. त्यामुळे सुनील तटकरे जे आपल्या जवळचे समर्थक आहेत त्यांच्या कालावधीपर्यंत त्यांना ताकद देण्याचं काम हे जे निश्चित करतायत. यादी विद्यमान आमदार सुरेश लाड या मतदारसंघात 3दा प्रतिनिधित्व केलं, त्यामुळे त्यांनाही राजकीय ताकद देण्याचं काम हे तटकरेंनी केलं. त्याच पद्धतीने आता सुधा घारेंना ही राजकीय दृष्ट्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जे ताकद देण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये होणार आहे. कारण असं जरी घारेंना ताकद द्यायची असली तरी समीकरण जे कर्जतचं आहे ते महेंद्र थोरवेंना शह देण्यासाठी आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे घारेंना ताकद त्यांना द्यावीच लागेल, कारण शेवटी थोरवेंचा हिशोब चुकता करायचा आहे. त्यामुळे घारेंना ते ताकद देत आहेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद.